दुसरा चेंडू पांडुरंगांचा. यावेळेस पाहिलं तर युवाशीच्या भरपूर बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर आणि धाव एक गवांतर. या अवंताच्या मदतीने धावसंख्येत भर, धावसंख्येत जाऊन पोहोचते ऑन बोर्ड. संघाचं खातं उघडते वाईटच्या रूपामध्ये. पांडुरंगाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमोलसाठी. यावेळेस पाहिलं तर डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केले. बघूया पंच आपली दाद फेटाळलेली आहे. यस मोल तलेकर पाहिलं तर थोडस चाचपळ तडा पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पांडुरंगाचा अमोलसाठी. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात खोदून काढलाय. चेंडू जातोय एका टप्प्याने फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. पण या 2 धावाच्या मदतीने स्वतःचं खातं उघडलंय अमोल यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावर. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा पांडुरंगांचा अमोलसाठी. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खालच्या टोला लागला. त्याच कारणास्तव पाहिलं तर एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय. एका धावाच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा झाल्यात. अजून सुद्धा पॉप्युलर षटकामध्ये मोठे फटके मारून दिले नाहीत पांडुरंगांनी. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं काम करताना पाहतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण यांना स्ट्राईक वरती. यावेळेस पाहिलं तर कव्हर रिझन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा चांगला संपर्क झाला नाही. पाहतो तर निर्धाव चेंडू येतोय. शेवटचे चेंडू असेल पॉप्युलर षटका दिला. पॉप्युलर षटकामध्ये रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय, बेड्या ठोकल्यात दोन्ही फलंदाजाच्या पायामध्ये. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आणि षटक संपले पहिलं. आणि एका षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 4 या आकड्यावर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर जितेश यांना पाहतोय. सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. फक्त आणि फक्त एक रिव्ह्यू असेल एका इनिंग मध्ये. तो तुम्हाला कसा घ्यायचा आहे तर तुमच्यावरती अवलंबून आहे. पहिला चेंडू पाहिला तर आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु बॅटच्या मधल्या टोला चेंडू लागलाय आणि पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका धावच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. थोडीशी मंद गतीने धावसंख्या चालू आहे, कारण बोळीन संघ तितका ताकदीचा संघ आहे. यावेळेस पाहिलं तर जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला होता. शतरक्षक आहे तिकडे आणि काय फिल्डिंग केलंय. जसं चेंडू त्यांच्या हातामध्ये आला तसंच त्याने लगेच थ्रो केला आणि एकच धावावरती समाधान मानायला लागलंय दोन्ही फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. खूपच मंद गतीने हा धावसंख्याचा फलक पाहिलं तर पुढे चाललेला आहे. मोठे फटके यावे लागतील, मारावे लागतील, आक्रमण करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो आपण ऑन साईडला फटका सजवलाय कार्पेट पद्धतीने. तोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 7 या आकड्यावरती. लगातार 3 बॉलवरती 3 सिंगल आलेत. प्रवीण स्ट्राईक वरती असतील. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केले होते. चेंज ऑफ द फेस चा वापर केला होता गोलंदाज जितेश यांनी.
निर्धाव चेंडू येतोय. चौथा चेंडू निर्धाव आलाय. बघूया अजून सुद्धा या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही फलंदाजाला मला वाटते बांधून ठेवलंय गणेशपुरी संघाने. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. इनसाइड आउट. फील्ड होतो पण एक धाव कंप्लीट झाली. दुसरा धाव प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा ते होते कंप्लीट. या दोनच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 9 या आकड्यावर. पाच चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. मिसफील्ड होते आणि पाहिलं तर एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. यस लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. एका धावीच्या मधून धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 10 या आकड्यावरती. 2 षटकार समाप्तीनंतर 10 धावा. बिनगडी बाद 10 धावा. कम्प्लिटली मला वाटते बांधून ठेवण्याचं काम केलंय गणेशपुरी संघाने. अमोल सारखा फलंदाज अजून सुद्धा बॅटिंग मार्क वरती आहे, परंतु त्यांना एकही मोठा फटका घेऊ. प्रवीण स्ट्राईक वरती असतील. यावेळेस पाहिलाय कोंडी फोडलाय. षटकार खेचलाय. बघतोय का रागानं. षटकार खेचलाय वाघानं. या षटकामध्ये पाहिलं तर कोंडी फोडलाय फलंदाज प्रवीण यांनी. पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमण करायला मिळालं नाही. बेड्या ठोकून ठेवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्याच चेंडू ते आक्रमण केलाय प्रवीण यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितीन यांचा. यावेळेस पाहिलं तर तेच तर चेंडू होता. चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज नितीन यांना. षटकारानंतर कमबॅक केलंय गोलंदाज नितीन यांनी. नितीनचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीणसाठी. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय चेंडू. चेंडू जातोय थर्ड स्लिप मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. ए बी डिव्हिलियर्सचा जर्सी नंबर आहे 17 आणि त्यांचीच आठवण करून देणार 17 धावावरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. अमोल तलेकरांना बॅट हात खोलावे लागतील. फुलटॉस चेंडू होता. पाहिलं तर चांगला फटका सजवलाय, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 19 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर भोईन संघाचे सिद्धेश सनील सारखे फलंदाज डगआउट मध्ये बसलेले आहेत. मनीष सारखा फलंदाज सुद्धा डगआउट मध्ये आहे. संदीप सारखा फलंदाज आहे, परंतु पाहिलं तर अमोल यांच्या बॅटमधून षटकार येत नाही आणि हा षटकार मला वाटते आलेला आहे. या अमोलने सुद्धा आता कोंडी फोडलेली आहे, कारण संघ अडचणीमध्ये आहे. षटकार मारलाय. या षटकामध्ये 2 षटकार आलेत. बघूया पुढचा चेंडू अमोलसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाही. हा चेंडू होते निर्धाव. षटक संपलंय तिसरं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड
दोन षटक पाहिलं तर चांगले हाताळले होते गणेशपुरी संघाने, परंतु या मागच्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये पाहिलं तर आक्रमण केलंय. दोन्ही फलंदाजांनी आक्रमण केलंय. प्रवीण पुन्हा एकदा बॅटिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये, धन 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 करत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. या 3 चेंडूमध्ये जवळजवळ 14 धावा कुठल्या आहेत प्रवीण यांनी. जीत यांना पुढचा चेंडू, जीत यांचा पुन्हा एकदा प्रवीणसाठी. पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागला, चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. सी माशे लागत फील्ड होईल तो पण 2 धावा कंप्लीट. तिसरा धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 42 या आकड्यावर. एक सन्मानजनक स्कोर म्हणजे फायटिंग टोटल उभा करण्याचं काम केलंय. अजून सुद्धा शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहिलं कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पण तो फील्ड होईल तो पण एक सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 43 या आकड्यावरती. शेवटचे चेंडू असलेला या षटकातील, या इनिंग मधील या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर 50 धावाचा एक टोटल उभा करता येईल, पण षटकार येणं गरजेचं आहे. शेवटचे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा आता पुल केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. जो फील्ड होईल, थ्रो होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि गडी बाद होताना पाहतोय मिस्टर प्रवीण. शेवट चेंडूवरती बाद होतोय आणि पहिला हजरा बसतोय बोईन संघाला. शेवट चेंडूवरती धावा झाल्या त्या 43 आणि 44 धावांचा आव्हान ठेवलं ते 4 षटकामध्ये. यस डीजे. yes, 44 झालाय आणि 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे.
ते संपुष्टात आणण्यासाठी पहिला फलंदाज पाहतोय आपण मिस्टर अशोक जाधव. सिद्धेशाचा पहिला चेंडू इनसाइड आउट कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत आहे बराच काय. नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल जातोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या त्या संघाचा आणि स्वतःचा खाता उघडला ते अशोक जाधव मॅन फ्रॉम गणेशपुरी. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज जितेश यांना. पहिल्या चेंडू 2 धावाला जितेश यांचा पुढचा चेंडू यावेळेस पाहिलं तर पूर्णपणे क्रॅम करून टाकलं होतं फलंदाज अशोक जाधव यांना आणि पाहिलं तर पायच्या रूपामध्ये LBW शिकार झालेला आहे. आउट असेल फलंदाज. पूर्णपणे स्टंपच्या मध्ये आढळ होता अशोक जाधव. LBWच्या रूपामध्ये परततोय. थँक्यू डीजे. आणि बॅटिंग करणाऱ्या संघाने आपला रिव्ह्यू गमावलाय. यानंतर तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. गणेशपुरी संघ तुम्ही नोंद करून घ्यायचे. यानंतर तुम्हाला रिव्ह्यू नाही मिळणार आहे. नवीन फलंदाज मिस्टर पांडुरंग जाताना पाहतो आपण. कारण अशोक जाधव सारखा फलंदाज जो आघाडीचा फलंदाज मेन फलंदाज आहे गणेशपुरी संघाचा तोच तंबूत परततोय LBWच्या रूपामध्ये. जर 45 धावा चेस करायच्या असतील तर चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण अशोक जाधव सारखा फलंदाज तंबूत परतल्यानंतर पूर्णपणे आता सामना ऑन झालाय. मॅच ऑन झालाय. महत्वाचा खेळाडू तंबूत परतलाय. पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये सिद्धेश. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटची लिडिंग एज आणि पाहतोय चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल साहिल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्यात भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 3 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद झालाय. अशोक जाधव सारखा फलंदाज तंबूत परतलाय. परंतु आता पाहिलं तर जितेश आणि पांडुरंग यांना त्यांची जागा भरून काढण्याचं काम करावं लागेल. कारण 45 धावा करायच्या आहेत. चांगली फटकेबाजी करावी लागेल. सिद्धेश यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा जितेश साडी. यावेळेस पाहिलं तर लोअर फुट चेंडू होता. परंतु आता सुद्धा पाहिलं तर पंचांकडे दाद मागितली होती. परंतु लेग बायच्या रूपामध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. एका गडीच्या मोबदल्यामध्ये पांडुरंग पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय. सिद्धेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं हाफ ट्रॅकर बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज पांडुरंग यांनी. परंतु बॅटच्या टोला लागला चेंडू आणि पाहिलं तर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा झाल्या आहेत. शेवट चेंडू. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका सजवलाय. संदीप फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल धाव मिळते. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये.
यस थँक्यू डीजे. चला मोहीन संघ आपला उशीर होतोय, कृपया करून सहकार्य करायचं आहे. पंच ताकीद द्यायची आहे कारण उशीर होतोय आपल्याला. आजच्या दिवसातून एक सामना सुद्धा, शेवटचा सामना सुद्धा खेळवायचा आपल्याला. एक संघ अजून क्वालिफाय करायचा आहे. अजून सुद्धा आपल्याला पाहिलं तर आजच्या शेड्यूल मध्ये 4 मॅच बाकी आहेत आजच्या शेड्यूल मधल्या. आणि टाइम बघितलं तर 5 वाजलेत. कृपया करून सहकार्य करायचं आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर सनील यांना. सनील बोईन संघाचा एक उभरता सितारा आहे. या वर्षाचा हंगाम पाहिला तर सनील यांनी गाजवलाय. बॉलिंग आणि बॅटिंग पाहिलं तर गाजवून टाकलंय पूर्णपणे. पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, पुल केलाय. शतरक्षक आहे प्रवीण, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होता सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या सिद्धेश यांनी, परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. सनील सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केलंय जितेश यांनी. पुन्हा एकदा पाहिलं तर ऑस्ट्रेलियाच्या भरपूर बाहेर पिच केला तर याच कारणाचं पाहिलं तर पंचांच्या देशाचा व्हाईटच्या रूपामध्ये एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. हाफ ट्रॅक आला बॉल होता, पुल केलाय. चेंडू असताना गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये पहिल्यांदा बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 2 चेंडूवरती. जितेश यांनी आक्रमण केलंय सनील वरती. सनीलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पुन्हा एकदा पुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. लगातार षटकाराची हॅट्रिक सजलाय ती जितेश यांच्या बॅटीतून. यस थँक्यू डीजे. मॅग्निफिसंट बॅटिंग पाहतो आपण जितेश यांच्याकडून. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारले. एक अवांतर चेंडू हाताळला होता परंतु तो चेंडू वगळता 3 चेंडूवरती 3 षटकार. सनील यांच्यावरती आक्रमण केलंय. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूला वळायचे. या सहितीचा वाईडचा इशारा पंचांचा. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. पाहिजे ना. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा जागा भरून खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोला लागला. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला रिजन मध्ये. एका धाव कंप्लीट केलाय. एका धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. सनील यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते पांडुरंग. यावेळेस पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. या षटकामध्ये पहिला निर्धाव चेंडू होताना पाहतोय आपण. 5 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सनील यांचा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, पुल केलाय. शस्त्रक्षक येतोय चेंडू खाली आणि करत नाही चुकी. पांडुरंग बॅक टू डगआउट गॉन.
काले कोंबडीचा पिला नेला तर काय झाला, पण नाच आहे कमी नाही करायचं मीना. नाच गो मीना, नाच गो मीना, तू नाच गो मीना, नाच गो मीना. नाचलं पोरा तू नाचलं पोरा, नाचलं पोरा तू नाचलं पोरा. शिकवस काय तुला सांग तू पोरा. नाची योजना, नाची योजना, नाची योजना, नाची योजना. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय विकी. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर अमोल तलेकर यांना. जितेश ज्यांच्या बॅटून लगातार 3 षटकार आले होते, तोच स्ट्राईक एंडवरती येताना पाहतोय आपण. जितेशला विकेटवर थांबणं गरजेचं आहे, कारण 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 18 धावा. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. एखादी विकेट जितेश सारखा फलंदाजी विकेट जर आली तर मॅच ऑन होऊ शकते बोईज संघासाठी. परंतु जर तरला ताराने कागदोपत्री किती स्ट्रॉंग असलं तरी सुद्धा आपल्या खेळपट्टीवर सिद्ध करणं महत्वाचं आहे. यावेळेस पाहिलं घुटना टेक, परंतु चेंडू ट्रॅव्हल नाही झाला आणि पाहिलं तर जितेश सारखा फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. एक मोठा आदरा, बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. 7 चेंडूमध्ये वैयक्तिक 20 धावा पटकावल्या. जितेश यांनी अप्रतिम फलंदाजी केली, परंतु सामना फिनिश करता नाही आला जितेश यांना. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर नितीन यांना. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर गडी बाद केल्या अमोल यांनी. गोल्डन आर्म बोईन संघाचा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पाहिलं तर पंच आपल्या बाजूला वळाले. ती असा वाईट चेशला पंचांचा. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मिस्टर जयेश नॉम यांना आणि स्क्वेअर पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण अमोल राजड यांना. थोड्या वेळाने ते सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळतील अमोल यांना. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचा संघ 2 सामने विजय होऊन आजच्या टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. अमोलांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा उंचावर मारला फटका. चेंडू खाली शतरक्षक येतोय सनील. 1 बाउन्स जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. अमोलांचा चेंडू पुन्हा एकदा विकीसाठी. यावेळेस पाहिलं तर खोलगट टप्प्यात चेंडू खोदण्याचा प्रयत्न होता. मिस्टॅमिक स्ट्रोक होता. चेंडू खाली शतरक्षक होता, परंतु करतोय चुकी आणि जीवनदान मिळते फलंदाज विकी यांना. फिंगर रोल केली होती, बोटांची जादू दाखवण्याचा प्रयत्न केला होता, फसवलं होतं. फटका मारण्याचा भाग पाडलं होतं विकी यांना, परंतु झेल कन्वर्ट नाही करता आला फिल्डरला आणि त्याचाच फायदा पाहिला तर एक सिंगल धाव घेतले.
9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. हे 3 चेंडू महत्वाचे आहेत अमोल यांचे. यावेळेस पाहिलं तेच तर्रार चेंडू, पंचांकडे दाद मागतात, बघूया. परंतु मला वाटते पंचांनी दाद भेटाळले. 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. अजून सुद्धा सामना ऑन आहे. हे 2 चेंडू महत्वाचे असतील अमोल यांचे. बघूया अमोल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नितीनसाठी. हाफ ट्रॅकर बॉल आता पुन्हा एकदा पूल केलाय. फटका तर फसलाय. चेंडू खाली शत्रशक येतोय का नाही, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, चांगला थ्रो. पंच आपल्या बाजूला वळतील, जास्त पंच आपल्याला निर्णय कळवतील. थर्ड अंपायरचा डिसिजन दिलाय पंचाने. चला आपण पुन्हा एकदा ऑन स्क्रीन जाऊया. थर्ड अंपायर बघूया. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय घडते काय बिघडते. पंचाचा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया. नॉट आउट असेल. फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 32-32. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. अजून सुद्धा सामना ऑन आहे. या षटकातील शेवटचा चेंडू असेल अमोल यांचा. नितीनसाठी राऊंड विकेटचा मारा. हाफ ट्रॅकर बॉल आता पुन्हा एकदा पूल केलाय. फटका तर फसलाय. चेंडू खाली छत्रशी घेतोय आणि करत नाही चुकी. गडी बाजवतोय नितीन. पुन्हा एकदा बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? मला वाटते प्रवीण वरती असेल धुरा, कारण प्रवीणने बॅटिंग सुद्धा चांगली केली. आता बॉलिंग करावी लागेल. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. खूपच रंगतदार सामना पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 10 धावा पाहिजे होत्या. शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच आली होती. समोर संघ पाहिला तर जितू 11 पापडी संघ होता, तर दुसरा संघ होता उत्कृष्ट गायतलाव. त्या सामन्यामध्ये जितू 11 पापडी संघाने बाजी मारली होती शेवटच्या चेंडूवरती. तसंच काहीतरी काम यावेळेस करावं लागेल, कारण सामना बॅलन्सिंग आहे. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू पाहिला तेच तर्रार चेंडू होता, परंतु पंच आपल्या बाजूला वळाला. या साईड इज अ वाईडचा इशारा असेल पंचांचा. एक 51 धाव येते. स्कोर बोर्ड मध्ये ऍड होते. धावा जाऊन पोचल्यात त्या 33 या आकड्यावर. 33 ऑन बोर्ड. हार्दिक पांड्याचा जर्सी नंबर 33 आहे आणि तेच आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोचते. यावेळेस पाहिलं तर उंचावर मारला फटका. मिस्टाविंग स्ट्रोक आहे. सिद्धेश येतोय चेंडू खाली आणि सिद्धेश करत नाही चुकी. पुन्हा एकदा विकेट होते. गॉन. विकी बॅक टू डगआउट.
यस सर, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर साई यांना. 18 नंबरची जर्सी परिधान केलेला साई. विराट कोहलीची जर्सी नंबर आहे 18. आणि तसंच काहीतरी काम करावं लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. प्रवीणचा पुढचा चेंडू. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता. पंचांकडे दाद मागितलाय. बघूया पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि यस दुसरा हादरा बसतोय. लगातार बॅक टू बॅक 2 गडी बाद. Sachin, 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 Sachin. यस सर, थँक्यू डीजे. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मिस्टर प्रतीक यांना पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. पुढचा चेंडू प्रवीण यांचा पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर जागा बांधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चौटी धाव घेण्यात यश मिळणार प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु रनरच्या रूपामध्ये बाद होतोय प्रतीक. याला समजत नाही आता करू मी काय बंदा मार मार यो बोल. याला समजत नाही आता करू मी काय बंदा मार मार यो बोल. याला समजत नाही आता करू मी काय बंदा मार मार यो बोल. याला थँक्यू डीजे. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण नवीन फलंदाज मिस्टर राज यांना. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडू मध्ये आता किती पाहिजेत धावा? 12. 3 चेंडू 12 धावा. 2 मोठे फटके किंवा 3 चौकार फलंदाजाला करावा लागतील. जीत त्याच्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं तसंच काम करावं लागेल जी त्यांना. यावेळेस पाहिलं तर इनसाइड आउट. कवच डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. मनीष होता चेंडू खाली परंतु झेल सोडलाय आणि पाहिलं तर झेलचं रूपांतरण डबल मध्ये केलंय. या 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता समीकरण झालंय 2 चेंडू 10 धावा. 1 चौकार 1 षटकार. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर चौकार किंवा षटकार मारणं गरजेचं आहे. जी त्यांना त्यांच्या नावासारखंच काम करावं जिंकवावं लागेल आपल्या संघाला. यावेळेस पाहिलं तर ओरपी चेंडूचा पूल केलाय. फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे बराच काळ. संदीप येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. या सामन्यामध्ये पकड बसवलाय कम्प्लिटली. पूर्णपणे पारडं झुकलाय. आता पाहतो तर बोईन संघासमोर. थँक्यू डीजे. सफळ संघाचा कर्णधार कुठे असेल तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे टॉस साठी. लवकरात लवकर यायचं आहे. सफळ संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. एक चेंडू 10 धावा. शेवटचे चेंडू असेल. षटक संपलंय. 4थं आणि सामना विजय झालाय तो बोलिंग संघ. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल वन अँड ओनली मिस्टर प्रवीण. करण सुतार यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सन्मानित केलं जाईल प्रवीण यांना. प्रवीण आणि सनील लवकर यायचं आहे. टॉस साठी सुद्धा यायचं आहे बोईन संघाच्या कर्णधारांनी. तीन चेंडू मध्ये 3 रन देऊन 3 विकेट घेतल्यात आणि 14 चेंडू मध्ये 28 धावा पटकावल्यात मिस्टर प्रवीण यांनी.
मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रवीण. आमचे बंधुराज करण सुतार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो प्रवीण. त्याला मेडल देऊन सन्मानित केलं जाईल आणि यानंतर टॉस सुद्धा केलं जाईल त्यांच्या शुभ हस्ते.